पुढची बातमी सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातलीच आहे। आनंद दिघेंचं ठाण्यावर प्रचंड प्रेम होतं आणि कोणताही अन्याय त्यांना सहन होत नव्हता। अन्याय करणाऱ्यांवर त्यांचा चाबूक चालायचा। ठाण्यात गेल्या काही दिवसात घडत असलेल्या घटना पाहिल्यानंतर त्यांचा हा चाबूक कुठे हरवलाय असा प्रश्न पडतोय। आपण पाहूया। रस्त्याच्या कडेला थुंकणाऱ्याला अडवल्यानं एका परप्रांतीयानं वृद्ध माणसाला मारहाण केली। या घटनेचा व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर संपूर्ण देशात त्याची चर्चा झाली। निशांत शुक्ला असं मारहाण करणाऱ्या चालकाचं नाव। वर्तकनगर पोलिसांनी त्याला अटक केली, मात्र त्यापूर्वीच शिवसैनिकांच्या हातचा त्याला मार खावा लागला। शिवसैनिकांना हा ड्रायव्हर सापडतो, मात्र पोलिसांना तो सापडत नाही का असा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण होणं स्वाभाविक आहे। शुक्लाला अटक करण्यात आली असून आता त्याला न्यायालयात हजर करण्यात आलंय। की नक्की ठाण्याचा बिहार होतोय का काय ना, फोनवर गुन्हे दाखल काय करायचे हे जर सूचना उपमुख्यमंत्री देत असतील तर तशाच सूचना मला असं वाटतंय की उपमुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांना दिला पाहिजे की मूळचा खाली जे आहे तिथे देखील जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर देखील आळा बसला पाहिजे। कायद्याची आणि पोलिसांची भीती ही गुन्हेगारांना झाली पाहिजे। मारहाणीची घटना ज्या दिवशी संध्याकाळी झाली, दुसऱ्या दिवशी सकाळी ठाण्यात 2 खून झाले। यात एक खून अत्यंत गजबजलेल्या तलावपाळी परिसरात झाला। एका व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला। त्यापूर्वी 19 वर्षाच्या एका तरुणाची त्याच्याच मित्रांनी हत्या केली। ठाण्यात गुन्ह्यांचं प्रमाण वाढत असल्याचं नागरिक म्हणतात असं नाही, तर आकडेवारीच हे सिद्ध करते। चोरीच्या घटना फेब्रुवारीच्या तुलनेत मार्च आणि एप्रिलमध्ये जास्त आहेत। मार्च महिन्यात ठाण्यात 9 खून झाले, तर एप्रिलमध्ये 5 खुनाच्या घटना घडल्यात। फेब्रुवारी महिन्यात बलात्काराच्या 39 घटना घडल्या। मार्च महिन्यात त्यात घट झाली, मात्र एप्रिल महिन्यात हे प्रमाण वाढून पुन्हा 37 झालं। काही आकड्यांवर नजर टाकली तर ठाण्यातल्या गुन्हेगारीचं वास्तव समोर येतं। फेब्रुवारीमध्ये चोरीच्या 182, मार्चमध्ये 257 तर एप्रिलमध्ये 246 घटना घडल्या। याच दरम्यान फेब्रुवारीत खुनाच्या 3, मार्चमध्ये 9 आणि एप्रिलमध्ये 5 जणांचे खून झाले। ठाण्यामध्ये बलात्काराच्या सुद्धा अनेक घटना समोर आल्या आहेत। फेब्रुवारीत 39, मार्चमध्ये 29 तर एप्रिलमध्ये बलात्काराचे 37 गुन्हे नोंदवले गेलेत। आनंद दिघे यांचा वारसा पुढे नेणारे नेते म्हणून एकनाथ शिंदे यांचा शिवसैनिक गौरव करतात। शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री राहिले तर सध्या उपमुख्यमंत्री। ठाणे जिल्ह्याचे ते पालकमंत्री सुद्धा आहेत। महापालिकेपासून अनेक संस्था शिवसेनेच्या एक हाती ताब्यात आहेत। ठाणे शहर आणि जिल्ह्यातील शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींची संख्या सुद्धा चांगली आहे। आनंद दिघे आज हयात असते तर गोरगरिबांवर अन्याय करणाऱ्यांची त्यांनी गय केली नसती। त्यांनी आपल्या चाबकानं अन्याय करणाऱ्यांना फोडून काढलं असतं। सगळी ताकद हाती एकवटलेली असतानाही त्यांचे शिष्य असलेल्या एकनाथ शिंदे यांना असल्या नाठाळांना सरळ का करता येत नाही असा प्रश्न ठाणेकरांना पडला तर त्यात गैर ते काय? ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।